Oh, hello student. Here next part of kingdom Protista. Before going to this Protista organisms, here about the Protista, that is a eukaryotic unicellular organisms. Then this Protista, it is the connecting link between the other organisms or other kingdoms. Then in previous part we have seen the plants like Protista. Plants like Protista, that due to there is the photosynthetic pigments present, so that is called the plant like Protista. In that we have seen the diatoms. Diatoms हा ऑर्गॅनिझम आपण पाहिला आहे की ज्याचा यूज वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो, की जसं की फिल्ट्रेशनसाठी यूज केले जाईल, पॉलिशिंगसाठी यूज केले जात आहे. आता हे झालं प्लांट्स लाईक प्रोटिस्टाबद्दल. तसंच आता अदर जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत प्रोटिस्टामधले ते कशा स्वरूपात आहेत तो पॉईंट पाहायचा आहे आपल्याला. की दूसरा प्रकार जो आहे ॲनिमल लाईक प्रोटिस्टा, तिसरा आहे डायनोफ्लॅजिलेट्स आणि चौथा आहे युग्लुनाइट्स. मग आता प्लांट्स लाईक प्रोटिस्टाबद्दल आपण पाहिलेला पॉईंट आहे, त्याच्यामुळे इथं फक्त आपण थोडक्यात रिवाइज करू की प्लांट्स लाईक प्रोटिस्टा दॅट इज ऑल्सो कॉल्ड द गोल्डन अल्गी, वी कॉल्ड द क्रायसोफायटा. देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज मटेरियल. Diatomeous earth is left behind for many years and that is used for purpose of the different uses. Then silica is very important. That silica we call the sand. That sand is made up of silica, that is the silicon dioxide is used. That is about the plants like Protista. Now next, that is the animal like Protista. आता ॲनिमल लाईक प्रोटिस्टा बद्दल पाहायचं आहे आपल्याला. हा पॉईंट आपण पहिल्या पार्टमध्ये कंप्लीट केला आहे. हा सेकंड पार्ट घेत आहे मी इथे तुम्हाला किंगडम प्रोटिस्टाचा. ॲनिमल लाईक प्रोटिस्टा मीन्स व्हॉट? दॅट इज ऑल्सो टर्म्ड ॲज द प्रोटोझोन्स. मीन्स इट इज द ॲनिमल लाईक कॅरेक्टर शोईंग, सो दॅट इज द ॲनिमल लाईक प्रोटिस्टा वी कॉल्ड. इट इज ऑल्सो कॉल्ड, ऑल्सो टर्म्ड protozoans. It is also termed protozoans. Then if we called the animal like, then there is no cell wall. जर आपण याला ॲनिमल लाईक म्हणत आहोत तर या ऑर्गॅनिझमला सेल वॉल असणार का? नाही, कारण की ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल आहे का? नाही. लॅक ऑफ सेल वॉल म्हणतो, तर लॅक सेल वॉल म्हणतो. तर आता ॲनिमलचं मोड ऑफ न्यूट्रिशन कसं आहे सगळ्याला माहिती आहे. कसं आहे? हिटेरोट्रॉप्स. म्हणजे आपण दुसऱ्यावर डिपेंड आहोत ना कशासाठी? फूडसाठी. मग तसे हे सुद्धा प्रोटिस्टा काय असतात तर ॲनिमल सारखे आहेत पण ॲनिमल नाहीत. म्हणजे हे सुद्धा मोड ऑफ न्यूट्रिशन कसं त्यांचं हिटेरोट्रॉपिक आहेत. नाउ दिस ॲनिमल लाईक प्रोटिस्टा हिअर इज बिलीव्ड दॅट इट इज बिलीव्ड what? It is a primitive animal forms. It is a primitive animal forms. Believed to primitive animal forms. म्हणजे ॲनिमलचं एक स्वरूप आहे असं ह्याला कन्सिडर केलेलं आहे. कोणाला? ह्या ॲनिमल लाईक प्रोटिस्टाला कन्सिडर केलेलं आहे. मग आता ह्याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स पाहिजेत आपल्याला. जसं की अमिबा, की जे सगळ्याला माहिती आहे की एक्झाम्पलच्या बाबतीत जर विचार केला, अमिबा एक ऑर्गॅनिझम आहे की जो कसा आहे तर प्रोटोझोन्स आहे. का? कारण की तो कसा आहे? ॲनिमल लाईक प्रोटिस्टामधले. मग अमिबाचा जर विचार केला तर अमिबाचा शेप तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की कसा आहे? इरेग्युलर शेप आहे. त्याच्यानंतर अमिबाचा जर विचार जर केला तुम्ही तर अमिबामध्ये डायग्राम जर काढली आपण अशी इरेग्युलर शेप असल्यामुळे कोणत्याही स्वरूपात काढू शकतात. मग ह्या पार्टला म्हणतो आपण सुडोपोडिया. सुडोपोडिया कोणता पार्ट आहे? हा सुडोपोडिया. मग हा सुडोपोडिया म्हणजे काय आहे तर फॉल्स लेग म्हणतो. तो सुडो मीन्स फॉल्स. सुडो म्हणजे काय? फॉल्स म्हणतात. आणि पोडिया म्हणजे काय? लेग. म्हणजे ॲज अ लाईक अ लेग दे कॅन परफॉर्म द फंक्शन, सो दॅट वी कॉल्ड द सुडोपोडिया अँड दॅट इज अ लोकोमोटरी ऑर्गन. इट इज द लोकोमोटरी ऑर्गन्स. मग अमिबामध्ये काय प्रेझेंट आहे तर लोकोमोटरी ऑर्गन प्रेझेंट आहे. कोणता प्रेझेंट आहे? त्याला नाव काय द्यायला तर आपण सुडोपोडिया म्हणतो. as a locomotory organ. Locomotory organ that helps for the locomotion of that organism, so that is called the locomotory organ. Now this amoeba, where it is present? It is freely present.
लोकेशनच्या बाबतीत जर विचार जर केला तर अमिबाचा जो फॉर्म जो आहे तो कसा आहे तर फ्री लिव्हिंग फॉर्म आहे, फ्री लिव्हिंग. मग सगळेच अमिबा काही फ्री लिव्हिंग नाहीत, अमिबामध्ये सुद्धा काही सब टाईप्स आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. जसं की दुसरा एक प्रकार तुम्हाला सांगायला लागलो मी, इंटोमेबा. This is another amoeba. Now this amoeba, Entomoeba, this is one of the endoparasite amoeba. Endoparasite means they live inside the parasite body. Parasiteच्या बॉडीमध्ये तो सापडत असतो. कोणता? Entomoeba. And that causes amoebic dysentery disease. Amoebic dysentery. It is one of the disease causes in the small children. जे काही लहान मुलं असतात ते मातीत किंवा दूषित पाणी जर पिलं तर त्याच्यामुळे काय होतं की अमिबिक डिसेंट्री नावाचा हा डिसीज होऊ शकतो. मग तो कोणामुळे व्हायला लागलाय? इंटोमोअॅमिबामुळे. इंटोमोअॅमिबा कसा आहे तर इंडोपॅरासाइट आहे. मग तसे काही वेगवेगळे प्रकारचे ऑर्गॅनिझम, जसे की आता हा अमिबा आहे त्याला सुडोपोडिया म्हणून सांगायला होतं. मग तसे काही अशा ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्याला फ्लॅजेला आहे. मग त्याला काय म्हणतो आपण? फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स म्हणतो. काय म्हणतो आपण? फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स. आता याला ॲमिबॉइड प्रोटोझोन्स म्हटलेले. काय म्हटलेले? ॲमिबॉइड प्रोटोझोन्स म्हटले. दुसरा प्रकार जर पाहिला सजीवांचा या तर इथं कोणता आहे तर फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स मीन्स दॅट ऑर्गॅनिझम्स हॅव्हिंग द फ्लॅजेला. म्हणजे असे प्रोटोझोन्स की ज्यांना काय प्रेझेंट आहे? फ्लॅजेला. फ्लॅजेलाचं काय फंक्शन आहे? सेम लोकोमोटरी ऑर्गन. काय फंक्शन आहे फ्लॅजेलेचं? लोकोमोटरी. आता ह्याच्या अगोदर अमिबामध्ये जे सुडोपोडिया आहे त्याचं सुद्धा काय फंक्शन आहे? लोकोमोटरीच ऑर्गन आहे, पण नाव वेगळं आहे ना. आता फ्लॅजेला जो आहे तो लोकोमोटरी ऑर्गन आहे. मग याचं एक्झाम्पल कोणतं जर पाहिलं आपण तर एक प्रोटोझोन्स आहे ज्याला म्हणले ट्रायप्नोसोमा. ट्रायप्नोसोमा. इट इज वन ऑफ द प्रोटोझोन्स. हा एक प्रोटोझोन्स ऑर्गॅनिझम आहे जो की आफ्रिकामध्ये जास्त प्रमाणात आढळतो. अँड धिस ट्रॅप्नोसोमा ऑर्गॅनिझम्स हॅव्हिंग द फ्लॅजिला फॉर लोकोमोशन अँड दिस इज वन ऑफ द पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम. हा जो प्रोटोझोन आहे तो कसा आहे तर पॅथोजेनिक आहे. पॅथोजेनिक मीन दॅट कॉजेस द डिसीज अँड दॅट डिसीज इज कॉल्ड द स्लीपिंग सिकनेस. मग ह्याच्यामुळे जो डिसीज जो व्हायला लागला तो कोणता होतो? स्लीपिंग सिकनेस. यालाच वेगवेगळे नावं दिलेले आहेत. आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस म्हटलं गेलेलं आहे. मीन्स दॅट पर्सन इज ट्रबल व्हाईल दे आर स्लीपिंग. जेव्हा ती व्यक्ती झोपायला जाते त्यावेळेस त्याला काही प्रॉपरली झोप येत नसते जर ह्या पॅथोजनचं त्याला जर इन्फेक्शन झालेलं असलं तर. कोणतं आहे पॅथोजनचं नाव? ट्रॅप्नोसोमा. त्याच्यानंतर दुसरा एक आहे प्रकार, तिसरा प्रकार जे सांगायलो हे ॲमिबॉइड प्रोटोझोन्स आहे फर्स्ट. सेकंड आहे फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स. थर्ड जो टाईप आहे सिलिएटेड प्रोटोझोन्स. सिलिएटेड प्रोटोझोन्स. आता सिलिएटेड प्रोटोझोन्स म्हणजे काय तर दॅट ऑर्गॅनिझम सरफेस हॅव्हिंग द सिलिया ॲज अ लोकोमोटरी ऑर्गन. सिलिया काय आहे? लोकोमोटरी ऑर्गन आहे. म्हणजे लोकोमोटरी ऑर्गनच्या बेसिसवर प्रोटोझोनचं पुन्हा क्लासिफिकेशन केलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ लोकोमोटरी ऑर्गन. मग अमिबामध्ये सुडोपोडिया लोकोमोटरी ऑर्गन आहे. ट्रॅप्नोसोमामध्ये फ्लॅजिला लोकोमोटरी ऑर्गन आहे. आता सिलिएटेड प्रोटोझोन्समध्ये जर एक्झाम्पल जायला तर सगळ्याला माहिती आहे तुम्हाला की पॅरामोशियम जो प्रोटोझो आहे, पॅरामोशियम. It is the ciliated protozoans organism. Now this paramecium having the gullet opens on the cell surface. Gullet is present and that is for the opening cavity. That gullet is called the opening cavity. For what purpose? For taking food, for taking the water. जसं की आपण ह्युमन बीइंग मध्ये सांगतो की इसोफॅगस आहे, अन्ननलिका ज्याला म्हणतो की ज्याच्याद्वारे की आपल्या बॉडीमध्ये फूड हे कॅरी व्हायला लागले. तसं या पॅरामोशियम ऑर्गॅनिझममध्ये काय आहे की गुलेट नावाची एक ओपनिंग आहे. सेल सरफेसवरच असते प्रेझेंट. ती तुमच्या डायग्राममध्ये दाखवलेले आहे, तुम्ही पाहू शकतात. मग तिचं काय आहे की ते गुलेटद्वारे काय होत असते की फूडची कॅरिंग होत असते. फूड झालं, वॉटर झालं. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला प्लाझ्मोडियम. Plasmodium, it is the fourth type of that we called the sporozone protozoa. Sporozone
प्रोटोझोआ. म्हणजे हे जे तर एक्झाम्पल जो कोणता आहे सांगितलं प्लाझ्मोडियम म्हणून. मग आता प्लाझ्मोडियमचे वेगवेगळे टाईप्स आहेत. प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरियमा, प्लाझ्मोडियम ओविली, प्लाझ्मिडियम मलेरिया, हे 4 प्रकार आहेत प्लाझ्मोडियम जीनसचे. पण त्याचं आपण कॉमन घेतलं की प्लाझ्मोडियम म्हटलेलं आहे. इट इज वन ऑफ द प्रोटोझोन्स. हा सुद्धा काय आहे की एक प्रोटिस्टाच आहे. हे कसं आहे ॲनिमल लाईक प्रोटिस्टा. अमिबा ॲनिमल लाईक प्रोटिस्टा आहे, ट्रॅपनोसोमा ॲनिमल लाईक प्रोटिस्टा आहे, पॅरामोशियम ॲनिमल लाईक प्रोटिस्टा आहे. आणि इथं एक चौथं एक्झाम्पल जे सांगाल तुम्हाला प्लाझ्मोडियम, हा सुद्धा काय आहे तर एक ॲनिमल लाईक प्रोटिस्टाचे. पण त्याचा प्रकार कोणता आहे स्पोरोझोन प्रोटोझोआ. अमिबाचा कोणता आहे ॲमिबॉइड प्रोटोझोआ. ट्रॅप्नोसोमाचा कोणता आहे फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स. पॅरामोशियमचा कोणता प्रकार आहे सिलिएटेड प्रोटोझोन्स. म्हणजे हे सगळे प्रोटिस्टाच आहेत. हे प्रोटिस्ट आहेत पण त्यांचं लोकोमोटरी ऑर्गनच्या बेसिसवर क्लासिफिकेशन केले. तसं आहे तर प्लाझ्मोडियम सांगितलं तर प्लाझ्मोडियम काय आहे की एक प्रोटिस्टा आहे दॅट कॉजेस द डिसीज दॅट वी नो द मलेरिया. प्लाझ्मोडियममुळे काय होतो तो एक आजार होतो आपल्याला माहिती आहे की मलेरिया नावाचा. मग हा जो आजार आहे हा कोणामुळे व्हायला लागलाय प्लाझ्मोडियम वायवॅक्स आहे किंवा प्लाझ्मोडियम ओविली आहे किंवा प्लाझ्मोडियम मलेरिया आहे किंवा प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरम यांच्याद्वारे हा मलेरिया डिसीज होत असतो. नाऊ वन ऑफ द स्टेज ऑफ दिस ऑर्गॅनिझम म्हणजे हे जे ऑर्गॅनिझमच्या 2 स्टेज आहेत. 2 स्टेजपैकी एक स्टेज जी आहे ती कोणत्या फॉर्ममध्ये होत असते तर स्पोर्सच्या फॉर्ममध्ये कंप्लीट होत असते. वन ऑफ द फॉर्म ऑफ द प्लाझ्मोडियम दॅट कम्प्लिटेड इन अ स्पोर फॉर्म. स्पोरच्या फॉर्ममध्ये होते म्हणून त्याचा क्रायटेरिया कोणत्याच्यात टाकलं तर स्पोरोझोन प्रोटोझोआ म्हटले. दिस इज अबाउट द ॲनिमल लाईक प्रोटिस्टा. ॲनिमल लाईक प्रोटिस्टा. रिमेंबर दिस अमिबा इट इज द ऑर्गॅनिझम बट इट इज द प्रोटिस्टा. इट इज नॉट अ बॅक्टेरिया. Paramecium it is the protista, it is not a bacteria. Trypanosoma it is also the protista. This Plasmodium it is also the protista or that we call protozoa. Protozoa. This is about the animal like protista. Next, dinoflagellates. Dinoflagellates it is also the group of the protista. Dino means 2, flagellates means 2, means that organisms having 2 flagella. म्हणजे असे सजीव की ज्याला 2 फ्लॅजिला असतात. आता फ्लॅजिला म्हणजे काय ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की दॅट इज प्रेझेंट ऑन द सेल सरफेस अँड देअर हेल्प फॉर द लोकोमोशन पर्पज. कशाचा फ्लॅजिलाचा. आता थर्ड जो पॉईंट कोणता आहे डायनोफ्लॅजिलेट. दे आर मोस्टली ॲक्वॅटिक. हे सुद्धा ॲक्वॅटिकच असतात. Mostly aquatic and photosynthetic. Dinoflagellates where they are found mostly aquatic. Aquatic means in the water, but mostly the marine water means salty water मध्ये आढळत असतात. आणि यांच्यामध्ये काय होत असतं तर फोटोसिंथेसिस होते. याचा अर्थ काय आहे तर हे ऑर्गॅनिझम्स कसे आहेत तर फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम्स आहेत. फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट्स प्रेझेंट्स असतात. Now cell wall is present but this cell wall is not a silica like. Now this cell wall is made up of the cellulosic stiff plates, means plate like cellulose formation. Stiff plate. आता stiff plate म्हणजे काय. Stiff means hard, टणक. स्टीप या शब्दाचा अर्थ काय आहे की हार्ड टणक आहे. म्हणजे प्लेटचं फॉर्मेशन होतं आहे आउटर कव्हरिंगला पण ती प्लेट जी आहे कशापासून तयार झाली सेल्युलोज पासून तयार झाली. मग तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दाखवलेला आहे एक डायग्राम दाखवलेला आहे की गोनीलॅक्स नावाचा एक ऑर्गॅनिझम दाखवलं आणि त्याच्यावरती काय दाखवलेलं आहे तर स्टीप प्लेट किंवा सेल्युलोजिक प्लेट दाखवलेली आहे. नाऊ दिस ऑर्गॅनिझम डायनोफ्लॅजिलेट्स हॅव्हिंग द पेअर ऑफ फ्लॅजिला. पेअर ऑफ फ्लॅजिला म्हणजे जो लोकोमोटरी ऑर्गन आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये आहे पेअरमध्ये आहेत. म्हणजे किती फ्लॅजिला आहेत 2 फ्लॅजिला आहेत. कशासाठी आहेत 2 फ्लॅजिला तर लोकोमोशनसाठी. जसं की डायग्राममध्ये दाखवलेले आहे बघा. दिस इज द वन ऑफ द फ्लॅजिला. इट इज अ वर्टिकल फ्लॅजिला. हा एक फ्लॅजिला आहे जो की कसा आहे व्हर्टिकल आहे. तसाच इथे एक फ्लॅजिला आहे मग तो कसा आहे हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टल तुम्ही डायग्राममध्ये जर पाहिलं तुम्हाला एकच फ्लॅजिला दिसेल पण तिथं 2 फ्लॅजिला आहेत. एक हॉरिझॉन्टल आहे आणि दुसरा व्हर्टिकल आहे. म्हणून काय सांगाल तर आपण पेअर ऑफ फ्लॅजिला. नाऊ दिस इज द डायग्राम ऑफ द एक्झाम्पल ऑफ दॅट इज अ गोनीओलॅक्स. गोनीओलॅक्स इट इज द ऑर्गॅनिझम. Now this
organisms having the photosynthetic pigments, wide range of photosynthetic pigments, so they having the different colors, that is yellow, green, brown, blue, red. These are the colors. And examples, there is the one of the best example that we called the Goniolax. Now this is the dinoflagellates that are responsible for the famous one of the red tide, म्हणजे जी भरती होत असते की रेड लाल कलर मध्ये जे समुद्राचं पाणी होते, तर त्याचं कारण काय आहे, तर हे जो ऑर्गॅनिझम आहे तो जास्त प्रमाणात झाला की तिथं काय होते की इवन सी ॲपियर रेड लाईक, म्हणजे ते पाणी सुद्धा आपल्याला कसं दिसेल की लाल कलरचं दिसणार, समुद्रामधलं सांगायलो आम्ही तुम्हाला. कशामुळं, तर हा जो काही डायनोफ्लॅजिलेट सजीव आहे तो त्या पाण्यामध्ये त्याचं प्रमाण जास्त झालं तर म्हणायला लागलं. दिस इज द थर्ड ग्रुप ऑफ द प्रोटिस्टा. नाउ फोर्थ वन फंगाय लाईक प्रोटिस्टा, आणि त्याच्यानंतर युग्लिनाइड आहे. फंगाय लाईक प्रोटिस्टा म्हणजे हे जे काही प्रोटिस्टा आहे तर हे कसे असतात, तर फंगाय लाईक प्रोटिस्टा म्हणायला होतं. दॅट इज ऑल्सो कॉल्ड द स्लाइम मोल्ड. याला दुसरं नाव काय सांगितलं आपण की स्लाइम मोल्ड म्हटलं जातं. नाउ दिस इज ऑल्सो कॉल्ड द मॅक्सोमायसिटिस. It is also called the maxomycetes. Mycetes means fungi body. फंगाईची बॉडी फिलामेंट सारखी आहे म्हणून त्याला मायसिटीज म्हटले जाते. And maxo means that secretes the mucus. That secretes the mucus. So that is called the maxomycetes. Now this is one of the saprophytic organism found on decaying material or decaying leaves. Now their mode of nutrition, it is the saprophytic. सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम म्हणजे कोणते असतात की अशा ऑर्गॅनिझम की जे डेड मटेरियल पासून अन्न मिळवितात. जसे की एखादं झाडाचं पान आहे ते तुटलं आणि खाली पडलं तर त्याच्यापासून फूड घेतले जातं, किंवा एखादं ॲनिमल डेड झालं तर त्या ॲनिमलला कुजविल्या जातं, ज्याला की आपण डिकम्पोजिशन म्हणतो. तो मग तिथं हे जे काही प्रोटिस्टा आहे तर हे तिथं फंक्शन करत असतात. Now when these fungi like protista aggregate together to form a cell mass, and that cell mass is called the plasmodium. जेव्हा या फंगाई लाईक प्रोटिस्टाचं ॲग्रिगेशन होतं तेव्हा त्याच्यापासून कोणतं स्ट्रक्चर व्हायला, प्लाझ्मोडियम. इट इज नॉट अ मलेरियल पॅरासाइट. इथं प्लाझ्मोडियमचा अर्थ वेगळा आहे. इथं काय अर्थ आहे, वेन द ॲग्रिगेशन ऑफ फंगाई लाईक प्रोटिस्टा टुगेदर, फंगाई लाईक प्रोटिस्टा ऑर्गॅनिझमचं जर ॲग्रिगेशन झालं आणि त्याच्यापासून जे काही सेल मास तयार व्हायला लागलाय, म्हणजे नंबर ऑफ सेल एकत्रित यायला, त्याला म्हटलं गेलेलं आहे प्लाझ्मोडियम म्हटलं गेलं. नाउ these organisms produces the spores, and that spores are very tough. They can survive in a very unfavorable condition. So this is the fungi like protista. And the last type that we know, the euglenoid. युग्लिनाइड, इट इज द फिफ्थ ग्रुप ऑफ द प्रोटिस्टा. म्हणजे इथं जे काही सजीव आहेत ते कसे तर लाईक म्हणाले, म्हणजे त्याच्यासारखे आहेत पण तसे नाहीत. आता युग्लिनाइडचा विचार जर केला तर युग्लिनाइड जे ऑर्गॅनिझम आहे ते लॅक सेल वॉल बट हॅव अ टफ कव्हरिंग प्रोटीनियस पॅलिकल. आता युग्लिनाइड बद्दल जर बोलायचं झालं तर काय सांगायला लागलो मी तुम्हाला की त्याला सेल वॉल नसते. ओके, ठीक आहे, सेल वॉल नाही तर काही प्रॉब्लेम नाही. मग सेल वॉल नसतं तर काय असतंय, देअर इज अ कव्हरिंग. कव्हरिंग तर आहे पण सेल वॉलची नाही. मग कशाची कव्हरिंग आहे, तर प्रोटीन पॅलिकलची कव्हरिंग आहे. कशाची, प्रोटीन पॅलिकल्स. प्रोटीन पॅलिकल म्हणालो. पॅलिकलचा अर्थ काय असतं, तर प्रोटीनची अरेंजमेंट झालेली आहे तिथं, आणि त्या प्रोटीनमुळे काय होतं की तिथं एक कव्हरिंग तयार व्हायला, दे प्रोटेक्ट दॅट युग्लिनाइड ऑर्गॅनिझम. नाउ दिस युग्लिनाइड हॅव्हिंग टू फ्लॅजिला. याला सुद्धा किती फ्लॅजिला आहेत, तर दोन आहेत. वन ऑफ द फ्लॅजिला इज लॉंग अँड अदर वन इज द शॉर्ट. तुम्ही जर युग्लिनाइड ऑर्गॅनिझम जर पाहिला त्याच्यामध्ये एक फ्लॅजिला मोठा दिसणार आणि दुसरा शॉर्ट दिसणार. So now this organism is very interesting. Why? Because when there is no light, that time they act as a heterotrophs. When there is no light, sunlight, जर सनलाइट जर नसलं तर हा ऑर्गॅनिझम काय व्हायला लागलं, तर हेटेरोट्रॉपिक म्हणून बिहेवियर करत असतो. इफ देअर इज अ सनलाइट, जर सनलाइट प्रेझेंट असली तर तो लगेच काय करतो की मोड ऑफ न्यूट्रिशन चेंज करतो आणि तो काय बिहेवियर करतो, तर ॲटोट्रॉपिक बिहेवियर करतो.
म्हणजे ह्या युग्लिनॉइड ऑर्गॅनिझमचं मोड ऑफ न्यूट्रिशनच्या बाबतीत जर विचार केला तर इन ॲब्सेन्स ऑफ सनलाईट देर इज द मोड ऑफ न्यूट्रिशन, इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट देर इज द मोड ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे हा ॲटोट्रॉपिक नेचरमध्ये सुद्धा आहे आणि हिटरोट्रॉपिक नेचरमध्ये सुद्धा आहे. का? कारण की मग त्याच्यामुळे याला काय म्हटलेलं आहे, कनेक्टिंग लिंक म्हटलेलं, कनेक्टिंग लिंक म्हटले. म्हणजे या ऑर्गॅनिझमला फूड मिळवण्याचं काहीच प्रॉब्लेम नाही. इफ देर इज नो लाईट दे कॅन टेकिंग फूड थ्रू द heterotropic way. If there is light they can prepare their own food, that is autotropic way. So this is the groups of this kingdom Protista, plant like Protista, animal like Protista, dinoflagellates, fungi like Protista आणि euglenids. या पॉइंट मधले एक्झाम्पल्स फार महत्त्वाचे आहेत, ते तुम्ही व्यवस्थित लर्न करा. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण पाहू किंगडम प्लॅन्टी. थँक्यू.